याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल विचार आपण केला पाहिजे। उदाहरणादाखल जेव्हा आपण ऑफलाईन आहोत त्यावेळी नियम काय आहे तर त्यांनी दरवर्षी 7/12 वर नोंद केली पाहिजे पीक काय आहे। कुठेतरी चेक करून नोंद होते का? फार कमी होते, चेक केलंच जात नाही, त्यामुळे सरसकट नोंदी होतात। आता टेक्नॉलॉजीमुळे हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला की पहिलेच्या ज्या सवयी होत्या की घरी बसून लिहून टाकायचं 7/12 वर, आता ते करता येत नाही। ई पीक पाहणीमुळे तुम्हाला त्याची जिओ टॅगिंग होतं, त्याची नोंद होते, त्याचं चित्र, जे काही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात। आणि म्हणून जसा हा प्रश्न आहे तसा हाही प्रश्न आहे की तलाठी आपल्याकडे किती आहेत, त्यांच्यावर कामाचा बोजा किती आहे। त्यामुळे नुसत्या तलाठ्यांच्या भरोश्यावर हे करणं हे शक्य नाही आहे। ते म्हणून आपण आशा सेविका वगैरे म्हणालात, मला ते मान्य आहे, पण महसुली यंत्रणा आणि जी काही कृषी विभागाची यंत्रणा आहे, पदुम विभागाची यंत्रणा आहे, अशा सगळ्या यंत्रणा पूल करून त्यांच्या माध्यमातून हे कसं करता येईल याचा विचार मात्र आपण निश्चितपणे करू, जेणेकरून प्रामाणिकपणे तिथे जाऊन तशा प्रकारची नोंदणी झाली पाहिजे। आणि विभागाला तर आम्ही असे निर्देश देऊच यावर्षी की ॲक्युरसीने ती झाली पाहिजे। म्हणजे आपण ॲटलिस्ट 90% जरी ॲक्युरसीमध्ये पोहोचलो ना तरी आपण वर्षाला 1000-2000 कोटी रुपये वाचवू शकू।